हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी काहीतरी नवीन करणार आहे आणि नवीन असं नाही बोलू शकत, बट मी एक हेअर मास्क बघितला होता. सो मी विचार केला की ते मी माझ्या केसांवरती ट्राय करू. तर बघूया मग त्याचा कलर येतो की नाही आपल्यावरती. बीटरूटचा हेअर मास्क मी बघितला होता. सो आपण ते बनवूया आणि ट्राय करून बघूया की ते माझ्या केसांवरती कसं दिसणार आहे. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे माझे केस ब्राऊन आहेत, हे बघा, ब्राऊन शेड आहे त्यांचा. बट मला असं वाटतं की थोडासा चेंज म्हणून मी माझ्या केसांना रेड कलर करूया. बट मला असं काही बाहेरून केमिकल वगैरे गोष्टी ट्राय नाही करायच्या आहेत, म्हणून मग मी हे घरी ट्राय करणार आहे. सो मी त्याच्यासाठी बीटरूट पहिलं ग्राइंड करून घेतलं आहे पूर्णपणे. एकच बीटरूट घेतलं आहे मी, जास्त नाही घेतलं आहे. आणि त्याला चांगले पाणी मीन्स उकळून त्याला थोडंसं असं ह्याच्यात घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ॲलोवेरा जेल थोडंसं. आता मला माहिती नाही आहे की हे केल्यानंतर हे कसं वाटणार आहे, बट तरी ट्राय. आणि मी मेहंदी थोडीशी टाकणार आहे बिकॉज मला मेहंदी आवडत नाही जास्त करून. बट मी असं हॅक बघितला होता तो की त्याच्यामध्ये ही लोक मेहंदीमध्ये ते यूज करतात. सो लेट सी की ते काय होतं तसं, ते कसं टर्न आऊट होतं ते माहिती नाही आहे मला अजून तरी. ऑलरेडी याचा कलर ब्राउनिश आहे आणि मी पूर्ण केसांना असं हे नाही करणार आहे. बट काय माहिती आता ते कसं होतं, कलर चेंज होतो आहे की नाही. मेन म्हणजे जर चेंज नाही झाला तर मग नेक्स्ट टाईम अजून थोडं, बट काही चेंज येतो आहे मला कळायला पाहिजे ना, असं त्याच्यासाठी मी ट्राय करते हा. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. तुम्ही कधी अशा काही गोष्टी ट्राय केल्या आहेत का माझ्यासारख्या? बिकॉज असं भरपूर टाईम झाला आहे की मी काही अशा गोष्टी केल्या नव्हत्या, बट आता मला या असे किडे येतात मध्ये मध्ये, आणि जे की मी विचार करते की ट्राय करू आणि मग मी ते तुम्हालासुद्धा दाखवते. पण मला भीती आहे की माझं टी शर्ट खराब होऊन जाईल. सो तुम्हाला हेअर ग्रोथ तर तुम्हाला बघून समजत असेलच. मी त्या गोष्टी कंटिन्युअसली यूज करते. माझे जे हेअर मास्क आहेत ते तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ॲक्च्युली त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघा, खूप चांगले आहेत. आणि हां, ह्याच्यामध्ये मी थोडंसं आवळा पण ॲड केला होता जेव्हा मी बीटरूटचं ज्यूस काढलं ना तेव्हा. सो तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये ते ॲड करा, ठीक आहे. सो मी हेअर कलर लावते आणि मग मी तुम्हाला दाखवते. बिकॉज मी जर इथे लावलं तर मग सगळा पसारा परत मेस करणं, उचलायला मला भरपूर कंटाळा येतो. सो त्याच्यासाठी ठीक आहे, मी लावते आणि लगेच येते तुम्हाला दाखवायला. मी माझ्या केसांना लावून आली आहे. तुम्ही बघा, मला भीती वाटते एक प्रकारे, बिकॉज मला हे काही गोष्टी एक्सपेरिमेंट करायला भीती वाटते या सगळ्या गोष्टी. बट तरी ठीक आहे, हा फर्स्ट टाईम आहे म्हणून इट्स ओके. नंतर नाही वाटलं चांगलं तर चेंज करून टाकेन. बट हे बघा, फक्त लावलं आहे 2-3 मिनटं पण नसतील झाले, प्रॉपर फटाफट लावलं आहे मी, तरी माझा हात कलर झाला. आता म्हणजे केसांचा कलर काय येणार आहे गॉड नोज. सो बघूया आपण, ठीक आहे. सो मी हे जास्त वेळ ठेवणार नाही आहे बिकॉज मला खूप भीती वाटते म्हणून. सो मी 20 मिनिट्समध्ये वॉश करेन आणि मग मी तुम्हाला दाखवते की ॲज अ रिझल्ट्स काय येतात ते, ठीक आहे. सो जो मी हेअर टिंट केला होता म्हणजे बीटरूटवाला, त्याचा हा शेड आलेला. लाईक आता मी उजेडात बसले. सो मी वरतीसुद्धा लावला होता, बट वरती तर एवढा काही आला नाही आहे. बट जिथे माझा ब्राऊन शेड होता ना, तो शेड ह्याने पकडला आहे आणि ह्याने त्या जागेवरती माझी प्रॉपर हा कलर घेतलेला आहे. लाईक उन्हामध्ये तर खूप जास्त शाईन करतच होता तो, बट मला बघून तर असं वाटतं, तुम्हाला जर समजत असेल तर. बट ठीक आहे, चांगला आला आहे आणि काही वेगळं नाही वाटत आहे. सो मी परत विचार करते की नेक्स्ट टाईम पण मी एकदा परत ट्राय करेन. सो तुम्हीसुद्धा या गोष्टीला ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये पक्का सांगा की कसे तुमच्या हेअर कलरवरती ते कसे दिसत आहेत करून. तर तोपर्यंतसाठी बघा.